काय सुगंधा, काय चाललंय? काही नाही, जरा काम होत तिकडे चालले. काय हो? अरे सुगंधा, इतका पाऊस चालू आहे आणि तू लस्सी प्यायला नगरला थेट. अहो सदा भाऊ. हा सदा सदा भाऊ वतनदार. त्या डेपुटीला लय गड्डा आहे आमच्या वतनदारीच्या नावाचा, म्हणून आजपासून वतनदार फक्त. बरं तुम्हाला असं वतनदार कसं म्हणायचं? तरी पण म्हणते अहो वतनदार. काल मी किनी नगरला आहे ना, अहो कुणाला सांगत नाही, तुम्हाला सांगते. ही कड आहे ना, एक कड करायला गेली होती सोन्याचं. बांगडी का कड आहे ती? हो कड केलं, आता ती फॅशन आहे ना. 2 सोनं आहे का खरंच? अहो अरे सोनच वाकत आहे सोनच आहे. काल 2 तोळ्याचं करून आणलं. 2 तोळे? अरे सोन्याचा भाव काय आहे? अहो वतनदार, भाव काही असो, मनात आलं ना तर करायचं. अरे पण तो काही मनात येऊन नको देऊ, ते केवढेच झाले ते. हो केवढं झालं? 1,80,000. सॉरी 2,10,000 झालं. 1,80,000, 2,10,000. अरे म्हणजे काय 3 लाखाचं घेतलं काय तो? अहो 2,10,000 झालं, माझ्या लक्षात नव्हतं राहिलं. आणि या नकली आहे, 60 रुपयाचे 2. अरे मग एवढे तर त्याच्यात 2 करायचे, 2 हातात घालायचं ना ओरिजिनल. अहो नाही ना, पण एकीला कसं मोडायच्या वेळेस गरज पडली तर कमी घट लागते. बरं ते जाऊ द्या. अहो ते असंच नाही केलं. नवऱ्याने दर महिन्याला पैसे देतात ना, मग मी साचून मग म्हटलं आता काय करायचं एवढं खर्च करून, काटकसर केली पाहिजे ना. मग मी ते पैसे साचवले का सोनं करून आणत असते. अरे पण असं जर हातात घालून फिरली तर दिवस कसे आहेत? होते चोरी मारी, एकटी तू घरी काही होईन. अहो वतनदार, लोकांना काय माहिती ते सोन्याचं आहे. आता घातलेलं दिसतंय ना हातात. काल केलं म्हणून आज घातलं, काढून ठेवलं घरी गेलं की परत. जपून ठेवा. तसं आमच्याकडे बी लय सोनं आहे, पण आम्हाला घालायचा नाद नाही, दाखीत नाही आम्ही. आता कानाचे बोक्षे बाळांनीच मोठे झालेले आहेत, पण काढून ठेवले म्हणलं नको आता. तुमचा विषय का वतनदार घराणं तुमचं? पण नाही दाखीत फिरत. आमची मंडळी आहे ना, तिला लय वेळा सांगितलं सोनं घालीत जा. गालीतच नाही. तिला आहे ना आता सांगणार आहे, गालीत जा. ती म्हणती वाकतो. मी म्हणलं कधीतरी गाली जायचं. आपलं कसं होतं, ठेवलेलं लोक किंमत करीत आहे का नाही सोनं. पण वतनदार तुम्हाला सांगू काही, आता कसं आता आम्ही गरीब माणसं, एवढं केलं तर दाखवावं लागत गावभर. नाही आम्ही केलं, फुल नाही फुलाची पाकळी. कसं आहे, नथ केली ना ते सपार पिटून द्यायचं, पण नथ आहे ना लोकांनी बघितली पाहिजे. आले लोक विचारतात ना सपारी तर नथ केवढीच केली, तसं गंमत आहे. आम्हाला सपार बिपर पेटायची गरज नाही पडली, नवरा कष्ट करतो म्हणून घेतली. चालले मी कष्ट करीत आहेत बघा, वादष्ट पुष्ट. राम 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 राम. अयो डेपुटी, लोक तर लय बिनधास्त आहेत. काय झालं? दुष्काळ म्हणते, कोणी म्हणते पीक नाही, पाणी नाही. धाडा सोनं करीत येत. तुम्ही केलं काय 2 तोळे? मला कशाला करायची गरज आहे? मग? खानदानी सोनं तसंच आहे. वावर गेलं शिलिंग मध्ये, काही दिले गोरगरीबांना, पण सोनं काय वाटायची गोष्ट आहे का? हाय. कोणी केलं सोनं? सुगंधानी 2,10,000 सोनं केलंय. काही काय सांगत, एवढं सोपं आहे का? काय बांगडी अशी दाबून बघितली मी, वाकली ती सोन्याची. पुढल्या होत्या त्या डुप्लिकेट होत्या, पण मागची सोन्याची होती. एवढे कुठून पैसे आले? सुगंधाने तिचा नवरा काय खारकाचा व्यापार करतो काय? खारकाचा व्यापार नाही, खारकावनी रुपया लावून घेतेत, पैसे जमा करीत घेते सोनं. तेवढं आहे बरं का. ती बाई त्यांच्या दोघा नवरा बायकोचा खर्चच काय? तो बाबा मुंबईला राहतो, ती बाई इथं राहती, त्यांना खर्च काय आहे बाकीचा? हो पण आईला एवढं सोनं लोकांकडे असल. आता माझ्याकडे किती भरून 50 तोळे फक्त. अरे 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 अरे, मी तर लय समजत होतो. मी वतनदार घरानं 1-1.5 किलो सोनं असन. किलोच्या गोष्टी कुठे वाटून गेलं ना आजोबा पंजोबाचे. होतं त्यावेळी 7-8-10 किलो होतं, 7 कढाया होत्या म्हणतेत. पण आता त्या कढायाच राहिले, सोनं आलं 5-50 तोळे. 7 कढाया जर्मलच्या असत्यान, कशाच्या 7 कढाया उगा सांगू नका. जर्मलच्या कढाया तुमच्याकडे होत्या, आमच्या आज्या पंजाकड लोखंडाच्या कढाया होत्या, पण त्याच्यात सोनं भरलेले होते. आमच्या आज्या पंजाने जर्मल वापरलं याला बनवायला, जेवण बनवायला, पण पैसा लावून किलोनी सोनं ठेवलंय. आणि तोच वारसा आमच्या पंजानी चालेला आजेकडे आला, बापाने आम्हाला बी चांगलं ठेवलंय. संध्याकाळी आहे ना बिगर जेवता पाणी पिऊनच झोपत जा, सोनं मात्र करून ठेवा. अरे जितापणी थोडे शरीराला का, जगणं जागा,
का नुसतं सोनं सोनं सदाभाऊ, हे बघ, सोनं जर्मलच्या भांड्यात जेवतात. वाडवारलाची जमीन आहे. मी उद्या जरी म्हणलं तरी सोनं मोडून सोन्याच्या ताटल्या करून आणू शकतो, पण आपल्याला माज दाखवायचा नाही बरं का. जर्मल मध्ये जेवत जा. नाही असू द्या ना, ऐका ना, तुम्हाला सांगतो आज्यानी 4-5 तोळे आपले 4-5 किलो तोळे म्हणलो का मी, अपमान आहे आमचा बरं का. किलो 4-5 किलो आज्यानी. ऐका अहो मनुष्य कसा आहे, झोपात पाणी टाकलं का खरं बोलतो. मला सांगा. पहिल्या बोलताना खरं तोंडात येतं. आता मी 4-5 तोळे म्हणलोय आणि 5 किलो तोळे म्हणलं, 5 किलो म्हणले तर तुम्ही नेणार आहेत का? पण तुम्हाला खोटं बोलणार नाही. आता बी माझ्याकडे 2 ते 2.5 किलो सोनं पडून आहे. तुम्हाला सांगू मोजलंच नाही का? मोजायची गरजच काय, का बीन तेन बिस्किट तेन आज्याने ठेवलेत, मी मोल्डेच नाहीत. अहो किती लाबाड बोलायचं. बिस्किट असते ते पार्ले बिर्लेचे नीट बघा. सदाभाऊ, एखाद्या दिवशी निवांत वेळ काढून या, मग तुम्हाला मी मोजून दाखवतो. मी म्हणतोय 1.5 किलो, 4-5 किलोच्या आसपास बसायला बसले. कांबी तेवढाले आहेत या 2-2 बोटावानी कांबी. निवांत नाही, वेळ काढून येतो, पण चांगलं तराजूच घेऊन येतो. 1.5-2 किलोवरून डायरेक्ट 4 किलोवर सोनं येलं का काय? सदाभाऊ, आगळ पगळ सोनं आहे, कोणी मोजलंय आजा पंजानी जसं आलं तसंच आम्ही जपून ठेवलंय. आजी म्हणायची भाऊ मोजून ठेवलं, पण म्या हात लावलेला नाही. हात लावलेला नाही, पण वजन मात्र पक्का माहिती आहे. सदाभाऊ, एक काम जरी उचलीत ना तर तुम्हाला सांगतो पावसाळ्याच्या खाली नाही. अयो, अशा 7-8 कांबी, बिस्किट वेगळे पितळाचे असेल, पावसाळ्याची कुठे काम असती का? तुम्ही काही म्हणा, आता आम्हाला माहितीये ना सोन्याचे आहेत म्हणून. अहो 1 किलो म्हणजे 100 तोळे झालं. म्हणजे मी 50 तोळे म्हणलो तर तुम्ही 1 घर पुढं नाही गेले, 1.5 घर पुढे गेले. लगेच 1.5-2 किलो, आणि आता 4 किलो, 400 तोळे. सदाभाऊ, तोळ्यात कोण मोजित आहे, किलोने सोनं आहे. तुम्हाला खोटं वाटत नसलं ना, एखाद्या दिवशी घरी या, तुम्हाला नुसती मी जुन्या काळातली तिजोरी आहे, 2 चाव्याची. पहिली चावी लावायची, ती काढायची, दुसरी लावायची, ती काढायची, आणि अशी फिरून काढायची चावी. एकदा या, एकदा तिजोरी दाखवतो, फक्त लोकांना सांगू नका कोणला. दगडाच्या पवळीत ठेवली का काय तिजोरी? घरी तर मी 10 वेळा आलो. गप्पा मारेत काय लई जुळवणी चालली होती. पक्ष एक करता काय? पक्ष एक नाही, पक्ष 1.5 घर पुढे चालवतोय. बस काय म्हणते माझ्याकडं 1.5-2 किलो असू शकतं, किंवा 4 किलो सोनं असू शकतं. डेपुटी सांगत आहे सोनं. आणि अशा 2-2 बोटाच्या कांबी. एक काम म्हणले पावशेर. म्हणजे बिस्किट म्हणते काय? अहो बिस्किट कसे, यांच्याकडे पार्ले सक्करचे बिस्किट असते ना. बिस्किट अंगावर माणूस घालीन का नाही, एखादा तोळा मिरंग का नाही, खरं बिट पालिश. मग सोनं घालायला काय होत आहे? कपडे आपले इस्त्री करायची घरी. त्या वहिनी बिचाऱ्या कपडे धुते चांगले, या आपल्या अंधारात धुती ते ती इस्त्री, गावात येऊन 4 किलो सोनं. सदाभाऊ, नका जळू. असू शकतो डेपुटीकडे सोनं श्याम्या. मी जर कधी कामाला गेलो ना, पाठीमागची खोली का तिथं मला डेपुटी जाऊन न देऊ, तिथं अशी खोली मोठाली गाडगी त्याच्यात ठेवलेला असलं तर काय सांगता येतोय भाऊ. गाडग्यात हा बिजोरी नाही का घरात? गाडग्यावर मग खाली तिजोरी मला दिसती होय अंधारात, बल्ब बंद केलेले असते. हा का? त्या आईला तुझ्यावर भरोसा नाही ना. आहेच नग तसा. डेपुटीन बरं झालं तुला हात नाही जाऊन दिल, नाही तर तू मागून भिताड पाडते. गाडगा घेऊन पळाला. आणि एवढं सोनं पण डेपुटीने ठेवलंच कसं काय? असं दाखवत नाही ते सदाभाऊ, 100% असणार आहे. असं भाऊ सदाभाऊ, मी लय त्यांना हे करतो. अहो किती जाळ्या लागल्या, ते म्हणतो लागू ती जाळ्या होय, इकडे येऊ नको परत. पूर्वीच्या काळी कसं असायचं, मामान तिकडे ढाकणवाडीकडे तिकडं तिथं असंच व्हायचं. ते 12 वाड्या तिकडं लुटेरी चोर वगैरे आले का सोनं चोरायचे. मग आले का जात ठेवून द्यायची. मग काय व्हायचं, ठुलं की त्यांच्याकडं. मग ते म्हणायचे राहू दे थोडंफार. असं करता करता त्यांच्याकडे लय सोनं झालं, पण काय उपयोग नाही झाला. तुम्हाला सांगतो, नेलं सगळ्या पोलिसांनी. हा का? मी काय म्हणतो सदाभाऊ, तुम्ही द्याला ना ईडी बिडीची पिढ्या मागायला. कोणाच्या? डेपुटीच्या. ईडीची लावू का बीडीची लावू? हो नाही, ते काय म्हणते ते इन्कम टॅक्स का काय ते ना. लावताची चौकशी तशी. ग्रामपंचायतीमध्ये अपहार करून यांनी त्या पैशातून सोनं घेतलंय. सदाभाऊ, टिडिडिंग टिंग टिंग तुला सांगतो, इन्कम टॅक्स वाले डेंजर असते. काय सांगतो? संडास म्हणू नको, बाथरूम म्हणू नको, घर म्हणू नको, सगळं पाडापाडी करून. फरशा आहे ना, फरशा खांदून पाहते, बाथरूम पाडते, बाथरूमच्या भांड्याखाली काय आहे का ती सुद्धा चेक करीत. लावा मग फोन लावा वर लगेच. पेपरला बातमी आली पाहिजे, सदाभाऊनी दिलं डेपुटीचं गुप्तधन सापडून. सगळं उकडं पडन आपण पाहायला नाही. मग
करप्टेड धन येते हा. गुप्त धन म्हणजे काही सापडलेलं आहे का? त्यांनी ग्रामपंचायतीत सगळे बोगस काम केलेत. टिडिडिंग. अरे मित्राला फोन लावितो आणि त्याला कॉन्फरन्सवर त्याची लेवर हॉटलाईन येत. हा का? डेपुटी हो डेपुटी तुम्ही आता लय फेमस होणार हे कसं काय? पेपरात फोटो येईन तुमचा. का बरं हा आणि चांगलं काम आणि केल्याबद्दल पोलीस बी येतील. काहून? पोलीस कमी येते सांग सांग. अहो तुमच्या गावामध्ये कोणीतरी विरोधकांनी ना हे इन्कम टॅक्सची रेड पडणार तुमच्यावर आता. हा. तुम्ही रेड पिक्चर पाहिला ना त्यो बापा सगळं फारशा फोडीत गाड्याच्या डिक्क्या फोडीत भीत उकरून काढीत येत घरातलं खिडकी सगळं. मोड. पण इन्कम टॅक्स वाल्याला काय माहिती माझ्याकडे गाबाळे म्हणून आम्हाला काय माहित गावातून बुवा. कोण सांगायला लागले सोनं नाणं पैसा हाय बा घोळ खबर लागली. हे पक्की आपण खबर हा. सोन्याचं कोण म्हणलं? गावात चर्चा चालली रेड पाडणार इन्कम कोण टॅक्स करतं नाही चर्चा? माहित नाही काय आपल्याला तेवढं नाही कळलं काही. आपण वाईटावर असलेले लोक असतेच गावामध्ये. हा. ए खोटं चाष्टा करत नाही ना. कोण? आणि तुमची चेष्टा आम्ही आम्ही माझ्या पाय आलो नसतो का तुमच्याकडे. आता ही गावातले लोक मी एवढं गावाकरता विकास करतोय कुशाला मायामुळं उठले राव. मी कधी गावाला त्रास आहे का? मी कधी गावाला लुटतोय का कधी? लोकाला देख होत नसतं लोकाला सोडतं ग्रामपंचायत लुटीत येत लय पैसा कमीत येत त्याच्यामुळे काहीतरी आहे पहा बा काय तुम्ही ग्रामपंचायत मध्ये मी स्वतःचा पैसा घालतोय राव. तुम्ही पहा आमचं सांगायचं काम आहे तुमचे माणसं आहेत नाही, म्हणा. नाही, प्रगती झाली ना लोक जळणारे असतील राव. हा चले बाबा चालू आपलं इथं नको जास्त वेळ थांबायला जर कळलं ना आपण तर आपल्या घरी रेड पडायला बसली चल. काय सोन्याचं कळालं सोन्याचं म्हणले. ते पहा बा काय ते कानावर आपल्याला कळलं काय नाही सोनं नाणं. आणि डेपुटी तुम्हाला सांगतो सगळी जप्त होती काय काय प्रॉपर्टी. सगळं इन्कम टॅक्स टाकलं. मग हिशोब लागतो ना दाखवायला नाही दाखले मग सगळं जप्त होतो. हे श्याम्या सगळं जप्त झालं. डेपुटीला जाळीच्या गाडीत जावं लागेल काय? ए, हा कोणाचे? सोनकिडा राईस खायला. करतोय. सोनी कसं काय जप्त करते आमच्या वाडवाडलाची हे ते कसं काय जप्त करते? तेव्हा इन्कम टॅक्स नसेल त्यांनी भरला नसेल ना म्हणून मग ते आता घेते ना वसूल करून सगळा. सगळं वसूल करते आणि इथून तिथला इन्कम टॅक्स. आरडावाडा करू नका, बोबट करू नका. नाही नाही ठीक आहे? ए, ठीक आहे. ठीक आहे. तावडे पडी अरे बाबा मला लई टेन्शन आलंय बा. काय झालं काय कोणी कळ लावली काय माहिती आपल्यावर रेड होणार आहे बाबा. रेड ते सोल्जर येणार येतात धड 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 त्यांच्या एवढ्याला पिस्तूल राहते डिपुटी आणि मी ना त्या सोल्जर बरोबर एक फोटो काढणार आहे. अरे तुला कांसाळा टाकू का दादा? तशी नाही. आपल्या वाईटवर उठलेत लोक आपल्या घरावर रेट टाकणार. आपल्याकडे जेवढी मालमत्ता आहे सोनं नाणं हे सगळं जप्त होणार. इन्कम टॅक्सला सांगितलंय. मग आता हो, आता एक काम कर तुझ्या घरातल्या ज्या बॅगा आहेत ना त्या कपड्याच्या बॅगा मोकळ्या कर. आपण मी काय करतो आत्म तिजोरी उडीतो तोपर्यंत आणि सगळे पैसे अडके त्यात भरू आणि मळ्यात नेऊन ठेवू. मळे अरे मळ्यात म्हणजे जरा सेफ राहतील कोणाला कळायचं नाही आणि कोणाला बोबाटा करू नको. आम्ही कपडे काढून बॅगीत हे भरले पैसे नाही. चल माय बरोबर बॅगी मोकळा कर चल पटकन. पाहिलं का जाल्या पाहतोय ना. तिजोरीतून बॅगीतून गाडीत आणि गाडीतून थेट मळ्यात जाणार आहे माल. चल ना मग माळ्यात पावशेर पावशेर काढून घेऊ आपण थोडा थोडा. असे काही येडाबिडा झालं का काय तू? का? तिथं कुत्रे असते आपण तिथं गेलो तर आपल्या वाचते ना आपल्याला धरतील ना. यो माठ वाक्यातच नाही आलेलं आहे शरीर आहे. श्याम्या तू एक काम करू काय ही खबर आहे ना आधी सदा भाऊला देऊ ओ काय हा चल. आणि मग यांचा माल तर शिफ्ट होईल आणि मग आपण जाऊ. हा कळलं का तुला? चल चल लवकर. काय हो एवढं काय पळत चाललंय? हिला सांगायचं का रे? सांग अहो काय झालं बोला ना काहीतरी. अगं गावात आहे ना इन्कम टॅक्सची रेड पडणार आहे. हा अयो हा. आणि ती का बरं पडणार आहे? का हे असं कानावर आलंय बा जे कोण सोनं बिनं करतात ना घरातलं सोनं बिनं तर त्याच्यामुळे रेड पडणार आहे. अयो पण कोणाच्या इथं पडणार आहे? ते काय कळलं नाही बा ते कोणाच्या घरी पडणार आहे पण ते येणार आहेत भाऊ. येणार आहेत भाऊ सगळं. सोन्याचा भाव किती वाढला आहे. मग हा त्याच्यामुळे ना ते येणार आहेत. आता काय माहित बा आता चल बाबा आपलं. हं. अयो नक्की रेड माझ्या इथेच पडणार असं. ह्या साधा बोलाय ना काही सांगणं चुकीचं आहे. कशाला सांगितलं असं मी यांना? मी घरीच जाते. साधा भाऊ खा तुम्ही मुरमुरे खा ठसा ठसा. काय अरे आता भाऊ कानोकान खबर लागली डेपुटीला. कोणीतरी त्यांचा असणार आहे राव त्या डिपार्टमेंट मध्ये. हा का? त्यांनी सगळा मुद्दे माल हा भरलाय हा आणि माळ्यात हलवलाय. खाल्ल्या आपल्याला बघावं लागेल कुठं ठेवीत येते. हा डिपार्टमेंटला आले का नुसतं बोट बस. दाखवलं का लगेच येपा एवढंच करायचं. हा बघू मला नको.
चला पुढे घेऊ ना, दुकानं बंद आहेत का? लगेच थांबायचं. पीठ पीठ इथं बघ, डेपुटीला हुशार आहे, कुलूप नाही लावायचे. याच्यात बघा मोकळे दादा भाऊ काही नाही येत. नाही त्या डब्यात बघ बरं. काय मोकळं आहे. 4 किलो म्हणल्यावर अर्ध पाल होती पाल. पालीत बघतो ह्या आईला दुधाचा नाही पत्त्या, केंडे पालथे, गाडगे पालथे. मी काय म्हणतो, हा ह्या कांद्याच्या आतमध्ये ठेवले का? काढायची कांद्याच्या आतमध्ये असं ना असं. नाही आतमध्ये नाही येत बरं का, कांद्याच्या खाली घातल्यात मॅम बॉयर करून. काय अरे काय काय कांद्याच्या आतमध्ये? अहो, कांदे पाहायला आलतो, व्यापारी आलता गावात देवळा पैसे म्हणला मला बेंगलोरला कांदा न्यायचा. अच्छा. म्हणलं डेपोटी इतका सोन आहे म्हणलं, कांदा नाही सोन आहे म्हणलं. तुमच्याच गावात राहतो, पहिल्यापासून ओळखीतो मी तुम्हाला. तुम्ही आमच्या हो. गावात राहता पण आम्ही मुळे असं ना, तुम्ही उचलून आले. सगळं काम करणारे तुम्हीच, फोन लावणारे तुम्हीच, विचारपूस करणारे तुम्हीच, आणि कडायच्या बडाया मारलो ना. कसला फोन? असं कसला फोन? इन्कम टॅक्सची रेट येणार आहे ना माझ्या घरी. माझ्या घरी 5-6 किलो सोन आहे. कोण म्हणलं इन्कम टॅक्स? असं? अरे बापरे बाप. 5-6 टन म्हणलं एका चाळीत 5-6 टन कांदा आहे. कांदा आहे का? कांदा आहे म्हणला मी. म्या साधा भाऊला बडाया मारल्या होत्या, त्यांनी जशा कडायच्या बडाया मारल्या ना, मी म्हणलं माझ्याकडे 4-5 किलो सोन आहे. होय काय? हा हा आहे ना, ते बघायला आलते ना तुम्ही. नाही. तुम्हाला नाही सापडलं. हा कांद्यात बघायला आलो, पावडर बिवडर मारली का नाही. आता कसं आहे, भाव येईल 18-20 नि चालू आहे, 5-25-30 पर्यंत भाव गेला म्हणजे ते सोनं घेता येईल. अरे हे सोनच आहे माझं, सोन्यापेक्षा कमी नाही. हा. पण तुम्ही हे सोन्या करता नव्हता आले. मग? तुमच्या डोक्यात डेपुटीकडे 4-5 किलो सोनं आहे, त्या सोन्या करता आले ते. आम्ही हा अरे साधा भाऊ, किती सोनं असणार आहे? 4-5 तोळे आपल्याकडे, आणि कशाला इन्कम टॅक्स येते ना आमच्याकडे. अहो, कशाला हा? इन्कम पण- टॅक्स पेट्रोलला नाही पण पुरायचं. एवढं कळालं ते डेपुटीवर गावात किती लोक डोळा ठेवून येत. हा झाल्या श्याम्या, माय फक्त दाखवता तुम्ही. गैरसमज आहे. हा, काढून गैरसमज टाका. माझं फक्त तुम्ही दाखवता माझे आहेत म्हणून, पण बरोबर फोन करून शाळा करून कुठं बॅगा ठेवल्यात, मी डिग्याला बोलून घेतला, आत नेला, डिग्याला सांगितलं हे सगळे 2 जण चॅप्टर आहेत, आणि सदा भाऊनी कळ लावलेली यांना. माझ्यावर इन्कम टॅक्सची रेट चालली. एवढा माझा मोठा बिझनेस लागला इन्कम टॅक्सला. अरे 10-15 एकर जमिनीत मी पिकतोय, बाकीची जमीन पडाके मा, एवढं इन्कम टॅक्सला माझ्याकडे सोनं लागलं का? हा हा पण हे कांदा सोनं पिकतो मी, जरी सरकार भाव देत नसलं तरी हे सोनं माझ्याकडे असतंय. तुम्ही मनाचे मनगडंग कहाण्या करा तयार. इन्कम टॅक्स वाल्यांना काय इज्जत ऐक नाही तुमची, जरी रेट टाकायची. सदा भाऊ. आम्ही कशाला सांगू? सदा भाऊ माय तरी तुम्ही आता बघायला आलते, खोट्या रेटचं नाटक केलं, पण तुम्ही वतनदार घराणं आहे, आमच्यापेक्षा तुमच्याकडे सोनं जास्त आहे. तुम्ही जरा जपून राहा इन्कम टॅक्सला. आम्हाला बी इन्कम टॅक्सच्या रेडी बोलिता येतात. फोन करायचा का? घ्या फडकन. हा. आमच्या बायका जपून राहा, जपून. सासऱ्यांनी आम्हाला 20-20 तोळे सोनं दिलाय. फोन करायचं का येतो बनायला परत. उलट काय फिरू पार उन्या लागायला लागल्या पायाला. पैसे मोजून घेतो भाऊ, बँकेत मोजले नाही. ओ कुठे हो? काय रे गोमाशी आणि सारखी भान करीत राहती. गोमाशी जशी गायला सोडित नाही ना, तशी तुम्हाला सोडित नाही. बोल. काय बोल? पैसे आले का ते पीक विम्याचे? अरे गेलो बँकेत, पैसे पडले होते, पण ते कसं काय कटले मला कळलंच नाही. त्या बँकेने काय केलंय काय माहित. त्या बँकवाल्यांना विचारलं नाही का की पैसे कसे कटले नाही, काय झालं, का आले नाहीत? हा मस्त विचारलं पारे ते बँकेवालीला, पण त्यो साहेब मानला नाही, आले होते थोडे, ते गेले कटून. काय माहित, मी मागितले माझे पैसे, ते म्हणले नाही ते अहो पण भेटणार नाही. विचारायचं ना त्यांना बोलायचं. जसं मला बोलता ना तुम्ही वाचा तसं त्यांना बोलायचं ना तिथं. कुठं? तिथं? हा? अरे लगेच बँकेच्या बाहेर मी आरोड करायला लागलो का साहेब म्हणलं, लगेच बोललो ते शिपायला, व्हाय बाहेर म्हणले, बाहेर दिला हाकलून. अहो ते नाही आले तुमच्याकडे 10,000 रुपये असेल तर द्या की. कशाचे? ते नाही आले म्हणजे माय काय झाडपिडे काय पैशाचं काय बोलले ती पारे, रुपया नाही खिशात. मग 5,000 द्या. कुठून देऊ आता तुला 5,000? कधी बाबाकडे पैसे नसतात, सदा कदा बाबा कंगालच असतोय. नुसतं मोकळा हात हलवत बसायचं. हा मोकळाच हालितोय मी. बसलो होतो आपला इमेवर, पण ते इमा पाडला काय केलं काय माहित, कस तरी कटून गेले ते.
काय करू ग अहो घरामध्ये राशन संपलंय, लाईट बिल भरायचंय, ते बिशीचा हप्ता आलाय, कुठनं द्यायचा? तुम्हाला संसाराचं कसं काय पडलेलं नाही हो? आज सगळं मी एकटीनंच कसं करायचं? कुठवर मी संसार करू तुमचा? हा ए पैसे नाही आलेले बाबा, माय काय डोक्याचा बार नको करूस. खरं खरं सांगा, खरंच पैसे नाही आले का? हा अरे कावाची सांगतोय नाही आले आता काय डोकं कुठून सांगू का काय तोंड फोडून सांगू? कसा करू रे देवा मी संसार? सगळं एकटीनं बघायचं आलंय. बस एकटीच भानभान करीत आहे. काय ग बाई? अहो ते तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले का? हा आले. आले होय? मग यो मग आम्हालाच कसे आले नाहीत? कसे आले नाहीत म्हणजे? अगं आले असं तुझ्या नवऱ्याला विचार चांगलं. नाही हो, मी त्यांना विचारलं ते मला काय म्हणले माहिती का? अगो बँकेत कुठतर कट झालेत आणि कशा काय 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 सांगत होतं काय मग आता लक्षात पण नाही. आणि म्हणले की पैशाचा विषय काढला तर मला बँकवाल्यांनी हाकलून दिलं. हा हा बँकवाल्यांनी आकलून दिलं? अगं तुझ्या नवऱ्याचा भेजा असा पण गुडघ्यामध्ये त्यांनी घरचं बिरचं केले असं जरा झटकून पाय नीट त्याच्याकडेच पैसे असतील आणि बँकेवाले कशाला हाकलून देतील हक्काचे पैसे असल्यावर? हा ते पण आहे, म्हणून तर मी तुम्हाला विचारायला आले. अहो बघा की मी त्यांना म्हणलं घरामध्ये सगळं संपलंय आता, बिशी द्यायची आहे, हप्तन हिन ते. तुम्हाला म्हणले नाही आले पैसे. तुला सांगितलं कळत नाही का? माझा काय विश्वास नाही, तुम्हाला पण माहिती. मग तुमच्यावर माझा लय विश्वास आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला विचारायला आले. आता तुम्हाला आलेत म्हणले होते, त्यांना पण आलेले आले ज्यांची ज्यांची पीक विम्याचे पैसे यायचे त्यांचे. आणि तुझ्या नवऱ्याचे कसं काय येणार नाही? तुमचे काय हप्ते बिप्ते का काही मायनसला का अकाउंटला? काहीच नाही. त्याच्यामुळे त्यांचे पैसे आले असताना काढून बी घेतले असं तुला सांगितलं नसन, तू मागशील म्हणून. मागितल्यावर बाबा निसतात तन 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 करतो, लगेच तो त्रिवळली त्यांची. तू त्यांचे खिसे बिशे उचकले का चांगले? अहो पैशाचं नाव काढलं ना की मला भांडाय उठतो बाबा आणि डायरेक्ट मारायला उठायचं. दोन दिलेच असतं त्यांनी त्या भ्यानं. मी एवढं तोंडात बळ आहे, थोडस हातामध्ये बळ ठेवायचं आणि असं शापरात खिसे उचक तू 100% त्यांच्याकडे पैसे असणार. कुठं त्यांच्या नादी लागता? माझ्या फक्त तोंडातच बळ आहे, अंगात नाही. दिलं 2 सपक काय करता? हा अगं पण तू पैसे खर्चून बसन मग काय करशील? परत म्हणून पैसे नाही मग बिडापुटीला 1000 माग, मला 1000 माग, शामरावला 1000 माग, उदाहरण याच्यामध्ये चाललं ना तुमचं सगळं आयुष्य. हा ना काय करावं, मला डोकं चाललं नाही हो. मला म्हणले नाही आले, मला वाटलं ठेवावं विश्वास, पण विचाराय आले. बाई माझे आलेले आणि सगळ्याच गावाचे आले. माझ्या बाया सांगत राहतात ना पैसे आले का लगेच. आता बघतेस मी किशे तपासायला तर काय बाबा हात लावू देतोय वे. बरं चला जाऊन मी बघते. आता तर बघा कशी मी सळू का पळूच करते. हा बघ हा किशेच तपासते. खिसेच पाहिले तुला पैसे 100% दोन चापटा खाते पण किशेच तपासते. हा चला येऊ का? हा. बरं झालं बाई सांगितलं तुम्ही. काय खरं नाही आज आलूच. झाल्या अरे लॉटरी बिटरी लागली का काय? एवढे पैसे कस काय तुझ्याकडे? लॉटरी लागायला फाडली होती का मी कधी? मी फाडितो का रे? आईला 500च्या 200च्या 100च्या तुला इमा नाही आला का अजून? कायचा? ते जमिनीचे पैसे पडलेत मला. तो भरला होता होय? मग आईला महिने नेमकं तारीख हुकली ना. तू ना असे साधारण तारखी उकीत नको जाऊ, ते दुकानातच बसतो. हे बघ सरकारने कसं मला मालामाल केलं, येडाय का काय? मला वाटलं का भरतो का येत नाही, उगा पैसे बोगत जाते म्हणून भरला नाही मी. होय यार काय मी घेतो का काही लगेच व्हायला लागला बाबा. नाही हो राहिलेले गरीब मोजी. बोल काय म्हणतो? आता काय बोलायचं त्याच्यात? आमच्याकडे पैसे असले का लगेच पार्टी, चला शामराव द्या पार्टी. स्वतःचे पैसे लई खिशात घातले राहतो. अरे तू येडाय का कोळा? मग तू आधी आता मोजीच कशाला होतो? म्हणजे टेन्शन कशाला घेतो आले असल्यावर? चल तुला काय खायची ते खाज. खरं मी ना कधी कोणाचे ना उपकार ठेवीत नाही भाऊ. लगेच फेडले पाहिजे झाली तिथं, कारण तर बोलून दाखिले का नाही. चांगला माणूस आहे तू, करत ना. बरं कोणत्या धाब्यावर जायचं बोल? धाब्यो ए काय खायचं पण? हा तुला लागन ते खाय, काही माग आज आपल्याकडे घट्टाचे. आईला बारी म्हणजे आखी घेऊ आज. हा ज्यादा नाही ना म्हणा राखी. अर्धी घेऊ. अर्धी घेऊ आधी, गरज पडली तर मग परत घेऊ. चिकन खायचं का मटन? श्रावणात ना खरे व्हेज खाऊ काहीतरी. हं? मस्त थाळी खाऊ मोठी, जम्बो थाळी, महाराजा थाळी खाऊ आज आपण. वा? हा हे महाराजाची टेस्ट लय भारी असते. एक नंबर. सगळ्या भाज्या असतात त्याच्यामध्ये, तुला सांगतो तुम्ही. 2 भाज्या घेऊ, मस्त रोटे घेऊ. अरे थाळीमध्ये सगळंच येतं ना. हा ना? मग
राम राम. कोणची थाळी? राम राम. कुठं चालली थाळी खायला? कोणाचं जेवण आहे आज? महाराजावर चाललोय. माझं जेवण आहे डेपोटी. हे सदांगाला घालतो ना आपल्याला. काय भानगड आज? काय खुशखबरी? काय वाढदिवस काय तो? नाही हो डेपोटी, वाढदिवस कायचा? विम्याचे पैसे आले त्याला विम्याचे. विम्याचे पैसे असे जेवणात घालीत काय? मग काय फुकटचे पैसे आले अरे फुकटच सरकारने घालायचे. तुम्हाला शेती करता पैसे दिले, काय करा ना काहीतरी थोडं शेतीविषयी थोडं वाढवायचं काहीतरी शेतीत पेरायचं काहीतरी आता घातले शेतीत पैसे ना त्यामुळे आता येते पिकलं. हे तर फुकटच आले ना. टाकायचं. बरं, जाऊ दे. डेपुटीला बी घेऊन जाऊ ना. चला महाराजा थाळी खाऊ घालतो आज तुम्हाला. चला हा का? मग काय काय असं थाळीमध्ये? हा बा थाळी म्हणजे 5-6 प्रकारच्या भाज्या, चपाती, तंदूर रोटी, नान सगळं येतं त्याच्यामध्ये. तुम्हाला जे पाहिजे स्वीट मध्ये तर विचारूच नका. बालुशाही, कोण गुलाबजाम. करणार आहे पण? जालिंदर. आता मोठी थाळी निवडली. आणि ते महाग आहे ती थाळी. आपलं काहीतरी मिसळ खावा आणि यावर बाकीचे पैसे ठेवा जपून. ताळी किती माग असू दे नाही. झाल्या कसा आहे खंबीर हाटता का काय? घाबरू नको श्याम्या. दाखव, झाले, दाखव. बंडल दाखल पण डेपुटीला. मग डेपुटीला लागेल बंडल. सरकारची कृपा आहे भो. सरकार म्हणजे नाद ना ते करू. आता माहिती उसने घेतलेलं मागे कोणते? 3000 रुपये. आद्या तिकून येऊ द्या माग मग. हा मग कमी पडले मला. हा अरे पैसे आले तरी पैसे सुटत नाही बरं तुम्हाला. चला ना तुम्ही बी चला ना. मी आता जेवलोय आणि मी हॉटेलचं जेवण बी सोडलंय. जेवतच नाही कारण की हॉटेलच्या जेवणाला लई तकलीफ व्हायला लागली. वजन लागलंय वाढायला. बायकोने काय केले, सकाळच्या बरी मुगाचं वरण करती, 2 ज्वारीच्या भाकरी 2 करती, पण आता मला जात नाही ती ज्वारीची भाकर 5-8 लागली. मग दुसरं सलाड बिलाड आणतो, मटकी बिटकी. आणि संध्याकाळी दुपारच्या बारी जरा थोडं बायकोला नाही विचारता ती झोपली का थोडं करीत असतो आपलं काय म्हणजे काहीतरी करून खायचं. आम्ही बी आहे ना व्हेजच खाणार आहेत, थाळीच घेणार आहेत, नॉन व्हेज नाही खाणार. तुम्ही जा, मला नाही हॉटेलला गेलं का मला लई तकलीफ होती जेवण. होय पण चल झाले मग उशीर होईन परत. चल आज मग काय आज काय माझ्या म्हणजे नादच नाही करायचा. उलटा मनोरा आहे आज. येता का? चला ना राव डेपुटी. जा यायला उशीर झाला तर गाडी पाठवा. म्हणजे समजून घ्या तुम्ही बाकीच्या गोष्टी बरं का? गाडी पाठव. डोक्याला ताप झालाय माझ्या नुसता. कुठं कुठं मी बघू बरं. संसार सगळा मीच करायचा. आता फक्त हे दिसू देत, ह्यांची किशी तपासते आणि मग मला कळलंच ना आहे का नाही पैसे. डेपुटी भाऊ खाऊ अयो तुम्ही तर दचकलेच. तुमचा आवाज आला डाचकायला होता काय मला बोला ना. जाऊ द्या. हे माझ्या नवऱ्याला बघितलं का? गेला ना आत्ताच एवढ्यात. बरं ऐका ना, मला हे सांगा, तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले का? पीक विम्याचे पैसे आले 2-3 दिवस झाले. तुमच्या नवऱ्याला बी आले. त्या काय मोजीत होता ना आता इथं. हो पण ते मला म्हणले पैसे नाही आले म्हणून. काय म्हणता रुपात आहे, परवा दिवशीच पैसे जमा झाले तर ते आता नोटा मोजत होता. एवढ्यात नोटा मोजल्या आणि श्याम्याला ते गेले जेवायला हॉटेलमध्ये. मला बी आग्रह करत होता, म्हणले आता तुम्हाला भारी थाळी चारितो. मी म्हणलं मला नको, मी हॉटेलचं खात नाही. अरे देवा. अहो माय बरोबर किरकिरी करून आले, म्हणले मला बँकेत हाकलून दिलंय. हा काय बँकेत हाकून दिले? बँक काय हाकलून देईन का? पैसे डायरेक्ट खात्यावर जमा होते तर काय तुम्ही बी. आणि पैसे काढून घ्यायचे तुम्ही. एवढे पैसे त्याच्याकडे 10-12 हजार रुपये होते जवळजवळ ते. नाही ह्या श्यामभाऊजीला ना माझ्या नवऱ्याकडे पैसा आला ना की बघवतच नाही, लगेच नाही लागले बा खायला. अहो दुसऱ्याला काय बोलता, आपल्या खुटीशी बांधावा. तो जर श्याम्याला म्हणलाच नाही जेवायला तर श्याम्या कशाला होईन? श्याम्याला सवच आहे एकशे तिची पार्टी खायची. ते माझ्या नवरा त्यांना लाल लाल गाजऱ्या म्हणतो ना, ते खरं आहे बा. नाही श्यामे बी चारितो, श्यामे बी पार्टीत खर्च करतो त्याला. पण तुमच्या नवऱ्याला कळायला पाहिजे ना, आपल्या परिस्थितीप्रमाणे खर्च करायला पाहिजे ना. आता श्याम्याचं कसं किराणा दुकान आहे, मोठा आहे तो माणूस. श्याम्या बागायतदार आहे, तर तुमच्या नवऱ्यापाशी काय? ते पण आहे. जाऊ दे आता काहीतरी करावं लागल. काहीतरी आयडिया करून घ्या, पैसे काढून ते त्याच्याकडून. नाही तर सारे उडीन पैसे. हा तेच. तुम्हाला परत यायचे त्याच्या दारी जावं लागेल. आणि ते शासनाचे पैसे जरा कधीतरी मार्गे लावा चांगले. कुठल्या रोडला गेले? ह्या रोडला हा इकडे गेले 2 जण. बरोबर बघतेच. हा पायी चाललेले आहेत. हा का? पायीचे तर बघतेच मी. त्यांना अजून बरं झालं तुम्ही मला सांगितलं, धन्यवाद. काहीतरी आयडिया करून पैसे काढून घ्या. नाही तर एकदा का गेले संध्याकाळी येताना सगळा खिसा मोकळा. हा बघते. हे जाल्यान काय अवघड हो. सोयाबीनचे भजे बी सांगू काय काय रे? चल रुक. राव रे इकडून जायचंय या उजव्या हाताला. ओए ज्यादा शानपट्टी निकाल का हमें रास्ता बताए. फिर पैसा निकाल पैसा. कशाचे पैसे? पैसा निकाल तुम्हारा जेब का. नाही पैसा नाही. लोगों को पता है क्या हम लोग कौन है? कोण आहे? पता है क्या? कोण आहे? बाबा आवाज तर लई मोठा आहे. वो भी आरएस गैंग वाला. गोटा गैंग पता है क्या? अयो हाँ निकाल जल्दी पैसा. निकाल जल्दी. पैसे नाही ना. पैसे नहीं. पैसे निकालने के लिए मैंने बोला ना. पैसा निकाल जल्दी निकाल. पैसे नाही.
पैसे नाही. अरे इनके भेजो का सिक्सर मारो, इनके चौका मारो ना मैडम. अगर तुम लोगों ने पैसा नहीं निकालेगा अंदर वाली चड्डी निकाल लेंगे तुम्हारी. घुमा घुमा के मारेंगे, घुमा घुमा के. मारो मत ना मारो. अगर मैंने एक सीटी बजाई ना इधर, सारे छोकरी लोग इधर खड़े हो जाएगा और तुम लोगों को नंगा करके मारेंगे. नंगा डोन पीला करेंगे. पैसा मेरे पास है कि नहीं? पैसा सब इसके पास है, इसके पास है. पैसा निकाल, निकाल पैसा निकाल, पैसे जल्दी निकाल. शक्ल से तो बेवड़ा लगता है साला. निकाल पैसा निकाल, निकाल पैसा. निकाल. कितना है? चल फुट निकाल. दगड जेवायला 1000 तरी देणार. ले चल. अरे वाले मारलं. कोणी मारलं पण तुम्हाला? कोणी म्हणजे आम्ही तिकडे पाट्यावर चाललो होतो, मला सगळं लुटिलं. लय मोठे होते बाबा, काय दिसत होती ती एक झाडी, एक लोकलेली पोरगी होती. लुकडेली होती आणि एक झाडी. हा मग तुम्हाला कस काय पण तिला मारला असेल बरं? एवढे तुम्ही गड्यासारखे गडी. कस काय म्हणजे? अरे माझ्याकडे पैसे होते एमएचे आलेले 10,000 रुपये, त्याच्यामुळे त्यांनी कुठून तर डोळा ठेवला राव. त्यांची पाळत होती पारे, लो मोठी गँग होती. ती म्हणल्या चिट्ट्या मारल्या का 7-8 पोर येते. पण 7-8 पोर यायच्या आधीच या भल्या मोठ्याल्या साहित्यांची साहित्यान एक भली लांबाटीची लांबाटी एक गेंडी होती. गेंडीतून लय आणलं त्या श्यामेला बी. पण मला सांगा, तुमच्याकडे 10,000 रुपये आले कुठनं? आले कुठनं म्हणजे तुझे माल तर मी तुला नाही सांगितला. बघा, मला खोटं बोलला. हेच जर माझ्याकडे पैसे दिले असते तर काय बिघडलं असतं का? लक्ष्मीकडे जर लक्ष्मी दिली असती तर वाढलीच असती, कमी झाली नसती. ना ते तर चुकलं, पण म्हणलं तुला चोरून ठेवा माझ्या खिशात. असं असतं. लक्ष्मीला खोटं बोललं ना की लक्ष्मी अशी जाती लोकांच्या घराकडं. कशी गेली आता? कशी गेली म्हणजे तुला नवऱ्याला आणलेलं याच 10,000चं काही दुकान आहे का पारे? 10,000 रुपये गेले, थोडे नव्हते ते. मग आता काय आहे? आता तुम्ही माझ्याकडे दिले असते तर माझ्याकडे राहिले असते. आता ते लोकांचे. आता आपल्याला काय माहिती कुठले काय गेले तर आता जाऊ द्या. अरे तर नीट विचार कर पारे. अरे नवऱ्याचे पैसे गेलेत, नवऱ्याला मारलंय. अहो तुम्हाला मारले ह्याचं दुःख आहे मला, पण आता गेलेले पैसे काय वापिस येत असतात का? ते गेलेच आता. अयो एकदम मार लागला काय? हो शामराव, काय झालं पाठीला? काही नाही, खाज आली म्हणून खाजीत होतो. अयो, खाज आली का खाजून घेतलं? म्हणजे? अहो म्हणजे काय झालं ते विचारलं मी तुम्हाला. नाही काही नाही. नक्की ना? हा चला मग. अवघड झालं. पण असं रडून खडून आता काय होणार आहे का? आता तरी तुम्हाला कळलं का? इथून पुढं खोटं बोलायचं नाही, माझ्याकडेच पैसे द्यायचे, कळलं का? चालतंय, मी झोपू का? झोपा आता. रडून तर काय फायदा येणार आहेत का पैसे? लय अंग टंकते, लय आणलं त्यांनी. देते संध्याकाळी हळद लावून. झोपा. रुपये इकडे बोला ना. काही समजलं का ग? अहो समजलं असतं तर असे रडले असते का? चल जाते मी. तेच विचारायला म्हटलं की समजलं का काय? मजा आहे मजा.